सामना सुरू होतो. गोंदिवली वर्सेस ओली. ओली संघाने नाणेफेकी घेऊन फलंदाजी स्वीकारलेली आहे. गोलंदाजीसाठी गोंदिवली या संघास दिलेले आहे. दोन बॅटर प्रवीण आणि कैलास आणि अरविंद. पुढील सामना मुंबई वर्सेस वर्ल्ड दोन्ही कर्णधार उपस्थित राहील. या सामन्यानंतर आपला सामना होईल. दादा इकडे ये साईडला, तू येणार आहे का? हो ना, हो ना, 10 तारीख आहे. हा मग फोन करेन. चला सामना त्वरित सुरू करावे. गोंदिवली वर्सेस ओली. पहिला षटक घेण्यात येतो. प्रेमनाथ. स्ट्राईकला येतो कैलाश. नॉन स्ट्राईक अरविंद. उंचावणार फटका कैलासच्या बॅट मधून एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत आहे पण एकच धावा समाधान मान लागतो. धाव संख्या 1. यापुढील सामना मुंबई वर्सेस वर्ल्ड. उलटा चेंडू घेतलेला आहे आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो आणि चौकार. 1-2 का 4 होतोय तो. एक धावा समान मध्ये पण चौकार जातोय. चौकाराने धाव संख्या पुढे सरकली ती 5. चांगला चेंडू प्रेमनाथांचा. डॉट बॉल होतोय. पाच धावा होतोय. पुन्हा डॉट बॉल होतोय. पॅन घेऊ का त्याची? पुन्हा डॉटची हॅट्रिक पूर्ण करतोय प्रेमनाथ. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि लगातार 3 डॉट बॉल अरविंद. प्रेमनाथ स्ट्राईकला तो अरविंद. पॅचची आतली करा. एक सिंगल घेतलेली आहे आणि 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. दुसरी रन ही सहजपणे पूर्ण होते आणि 2 धावांनी धाव संख्या सरकली ती 7. बिनबाद 7. पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 7.
या नंतर सामना नंदिनी वर्सेस ओवल दोन्ही संघाचे कर्णधार तयार राहावे. दुसरं षटक देऊन येतो हेमंत. स्ट्राईकला येतो कैलास. बॉलर आहे हेमंत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 7, बिनबाद 7. चला क्षेत्ररक्षण करून घ्या आणि गोलंदाज हेमंत. यानंतर होणारा सामना नंदिनी वर्सेस ओवल, शिवलीमाता ओवल आणि एजी स्पोर्ट नंदिनी. पुन्हा बाहेरचा चेंडू, डॉट बॉल होतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये डॉट बॉल खेळला जातो. पहिल्या ओव्हरमध्ये 3 डॉट आलेले. या षटकामध्ये पण सुरुवात डॉटने होते. पुन्हा बॅटची आतली कडा गेलेली आहे. पाहूया काय होते तर. एकच धाव पूर्ण होते. एक धाव समाधान मान लागते. धाव संख्या 8. आता स्ट्राईकला येते अरविंद. नॉन स्ट्राईकला कैलास. गोलंदाजी सज्ज आहे हेमंत. आपण पाहता भेंडी ग्रामीण 40+ क्रिकेट आयोजित तमन दौरा 2025. फुलटा चेंडू पाहूया झेल होतोय का आणि गडी बाद होतोय. चांगलं कॅच पकडतोय आणि अरविंद बाद होतोय. विकास. विकास येतोय. नेक्स्ट बॅटमॅन हेमंत गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला होती हेमंतची. आतापर्यंत कुठलाही मोठा फटका दिला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेले. या षटकामध्ये फक्त एकच धाव आल्याने एक गडी बाद करतो हेमंत. चांगली गोलंदाजी हेमंत त्याची. पुन्हा केसलेला चेंडू आहे बघूश आणि हा येतो षटकार. पहिला षटकार लागतो ओवली या संघाचा. या षटकाराने धावसंख्या होती ती 14. त्या 2 खाली पहिले धाव संख्या होती ती 14. एक बाद 14. एक धाव समाधान मानले. धाव संख्या होती ती 15.
पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, या षटकामध्ये 8 आल्या. धावसंख्या होती ती 15, 2 बाद 15. चला नंदिनी संघ आणि वैल संघ नाणेफेकसाठी आले. दोन्ही संघाचे कर्णधार तिसरे षटक गेले दीपक. कालचा कॉईन होता ऍड होता कॉईन. दमनचा चला क्षेत्ररक्षण लावून द्यावे. तिसरं षटक येतो तो दीपक. चला फास्ट केला आपल्याला अजून सामने खूप खेळायचे. आजच्या ग्राउंडचा आजचाच पूर्ण करावा लागतील संघ. तिसरा षटक 2 षटकांमध्ये धावसंख्या होती ती 15. शॉर्ट पिच होता. एकच धाव समाधान. 16 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक आहे. पुन्हा शॉर्ट पिच होता. एकच धाव समाधान. धाव संख्या होती ती 17. 1 बाद 17. संत सुरुवात या षटकामध्ये. पहिल्या चेंडूमध्ये एकच धाव, दुसऱ्या चेंडू ही एकच धावा. दीपक स्ट्राईक लावतो विकास. एक षटकाने खेळतो विकास. पुन्हा उंचाई मारलेला फटका पाव झेल होते का? त्याच्या खाली नितीन. एकच दोन धाव समाधान मानावं लागते. 2 धाव संख्या होती ती 19. उंच अशी भरारी घेतला होता चेंडू. 2 खेळाडूंच्या मधोमध पडली. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली ती 19. छान असा चेंडू यार चेंडू होता आणि बर्ड बॉल होती दीपकच्या गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत दीपक. धावसंख्या स्थिर आहे 19. पुन्हा बॉल एकदा पाहूया. क्षेत्ररक्षण चांगले होते. 1 धाव पूर्ण होते आणि 2 धावा सहजपणे पूर्ण करतात बॅटर आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली ती 21. 1 बाद 21. पुन्हा उंचाई मारलेला फटका आणि हा उत्तुंग असा षटकार. धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या झाली ती 27. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 27. चला नाणेफेक करून घ्या. मुंबई वर्सेस वल. भावना ते नाव आहे ना घेऊ टासला भाऊंच्या बसल्या घेऊ घ्या ना टासला. जोशी आले चला असं तसे लावून देऊ. मी आणि मुंबई या संघास विनंती करतो कर्नाटक नाणेफेक करून घ्यावी. मी सचिवाला विनंती करतो की नाणेफेक करून घ्यावे. 1 रुपया
इथे काय होतं ना चला यल संघाचा कर्णधार, मुंबई संघाचा कर्णधार एक कॉईन घ्या दादा द्या ना ते बिर्याणीच वाटते का दोन संघामध्ये नाणेफेक होते. मुंबई वर्सेस वन. नाणेफेक करतील ते भेंडी फोर्टी प्लसचे सचिव प्रदीप जोशी सर. वन संघाने 2 मॅच खेळलेले, एक जिंकले एक हारलेली आहे. मुंबई संघाने 3. वन संघ नाणेफेक क्षेत्ररक्षण घेतलेले, चौथा षटक देऊन होते तो धीरज. 3 झाले आणि बाय होते आणि धावसंख्या पुढे सरकली 28. चांगली गोलंदाजी पाहायला होती धीरज यांची. वन संघाने 3 मॅच झालेले आहेत, 2 मॅच जिंकलेले आहेत, एक हारलेली आहे आणि मुंबई संघाने 2 मॅचमध्ये एक विजय आणि एक पराभूत झालेले आहेत. धावसंख्या 28. आणि सिक्सरचा धमाका करतोय विकास. धावसंख्या होती ती 34. जुनो बॉल चौथ्या ओव्हरला पक्की ए जुनो बॉल मग ते एक दे ना पुरानो बॉल नाही बॉल बिल नाही चौथ्या ओव्हरला भाग्याची असते का राजेश ना मला आणायला पाहिजे राजेश वाईट डॉट बॉल होतो. वाईट आहे. धावसंख्या 35. पुन्हा बॅटची कडा लागलेली आहे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावचा प्रयत्न करत आहेत आणि धावची बाद होतो विकास. विकासांची जागा होते प्रवीण. गोलंदाजासाठी धीरज. धावसंख्या झाली ती 36. पुन्हा झेल बाजाच्या संभावना. एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव सहजपणे पूर्ण होतात. धावसंख्या 38. शेवटचा चेंडू शेष धीरज यांच्या. धावसंख्या झाली ती 38.
तीन धाव पूर्ण होतात. धावसंख्या झाली 41-42 धावाचं टार्गेट ठेवलेलं आहे गोंदिवली या संघास. 41 धाव झाले, 42 धावा काढायच्या आहेत. धावा झालेल्या आहेत. चेंडू द्यावे, चेंडू आता केलेल्या मैदानामध्ये चेंडू द्यावे. नाना चेंडू द्या. प्रमोद भोईर कुठे त्यांनी नेलं प्रमोद भोईर. चला 17 साठी चला लगेच संघ ओली संघ. चला ओली संघ क्षेत्रक्षण लावून द्यावे. 41 धावा झालेल्या आहेत, 42 धावाचं आहे. चला संघ मैदानात उतरावे. एवढ्या वर्षाचा अनुभवाने सगळ्याच गोष्टी क्लिअर झाली. सगळं पक्की झाली. पण गाला खाली नाही बॉल दे ना. पण 41 धावा झाल्या आहेत. 42 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. थँक्यू व्हेरी मच विक्रम नाईक. आज विक्रम नाईक यांचा देखील वाढदिवस आहे. उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांच्या वतीने विक्रम नाईक सर तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. अगदी भिवंडी तालुक्याचा विचार केला तर एक दमदार पंच म्हणून त्यांची नेहमीच भूमिका आपण पाहत आलोय. आज मात्र गुणलेखक म्हणून या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेत. हॅपी बर्थडे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. शेलूमध्ये वर्ल्ड टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर टीम मुंबवलीसाठी नक्कीच प्रथम फलंदाजी करावी लागेल या ठिकाणी. बॉल चोरलेला पाहिजे तुमच्या फिल्डरनी. नाही एक चोरले पण त्यांनी. एक चला प्रेमनाथ बॉल फेका. बॉल घ्या. हे जवानच आहे ना, जवानच झाले ना म्हणून नुसतं ऍक्शन. 42 धावांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नितीन विथ विनोद
फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण. यस विकेट हॅट्रिक जर साजरी केली प्रवीण या गोलंदाजाने तर विजयदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहे, ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस संजय दादा वल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. गुंतवणूक सगळं आपण आवाज थोडा कमी करा. चला मॅचला सुरुवात करा. 42 42 धाबांचं लक्ष. नितीन आणि विनोद 42 धाबांचं लक्ष. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण प्रवीण पाटीलला पाहतोय. यस प्रवीण जोशी. पहिलाच बॉल अतिशय सुवेग आहे. हरिदास यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेला होता. पहिला बॉल निर्धाव. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र यस 6 धावा. षटकार मिळेल त्या ठिकाणी. टेकला पाय लागला. नाही 6 आहे. नाही चिपकला होता. कॅच तर पकडली होती, परंतु नक्की सीमारेषेलगत आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक टच झाल्या त्या ठिकाणी. षटकार मिळेल. नितीनला जीवनदान सोबतच 6 धावा देखील मिळाल्या त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल आवडवलाय. प्रेमनाथ झेलकाली. आता मात्र चुकी होत नाहीये. कॅच पकडली गेली आहे. फलंदाज बाद नितीन. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला सॉफ्ट राईट. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने अरविंद स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावफलक 8 वर पोहोचलंय. 42 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गावदेवी ओवली टीमने. प्रवीण पुन्हा एकदा. या बॉलला 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं संपर्क नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर झाली. अध्यक्ष 9 धावा धावफलकावर झाल्यात. प्रवीण जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
हे तुम्ही दोघं केलं त्यांचा संबंध नाही जेवण नाही ना तुम्हाला अंपराना दोन या बॉलर्स देखील चांगला बॉल आणि अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावफलकावर आहेत. एक गडी बाद 9 धावा. नवीनचा बॉक्स काढ जरा नवीन बॉल काढ. पहिलं षटक कंप्लीट. 9 धावा धावफलकावर आहेत. 42 धावांचे लक्ष गंगामाता गोंदवली टीम समोर आहे. दयानंद नवीन गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. षटकाची सुरुवात. दयानंद बॉलिंग ट्रॅक वर. षटक क्रमांक 2. पहिलं षटक प्रवीणने भरपूर चांगलं फेकला. या वेळेस स्लो फुटर्स बॉल आडव्या बॅटने उडवलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन शब्द दीपक रणजित बाद झाला. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये. अरविंद बाद झाला. यस नवीन फलंदाज दीपक. गोलंदाजीसाठी दयानंद. एका धाब्याच्या मदतीने धावफलक 13 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बीट केलाय फलंदाजाला. अपील तर जोरदार झाली होती. षटकातील पुढचा बॉल. बॅटच्या आतील कडा. यस यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात.
धावफलक 2 ने पुढे सरकले. 15 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. दयानंद बॉलिंग ट्रॅक वर दुसरं षटक फेकतोय. नेक्स्ट मॅच अजून एक मोठी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एचजी स्पोर्ट निंबावली विपक्ष शेलुमता वल. यावेळेस क्षेत्ररक्षकाचा अंदाज जरूर चुकला त्या ठिकाणी. 4 धावा चौकार. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 19 धावा धावफलकावर. पहिलं षटक 9 धावांचं, दुसरं षटक 10 धावांचं. एका बाजूला मंगेश भोईर अँड कंपनी तर एका बाजूला सीताराम दादा गुलवी अँड कंपनी. तर त्या दरम्यान दमन दौरा 2025 साठी त्याचबरोबर खास करून गावदेवी ओवली टीम साठी शुभेच्छा आल्या आहेत सूरज थले यांच्या माध्यमातून. धन्यवाद सूरजजी थले. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला बॉल निघून जाईल. सीमा पार. मिळतील 4 धावा. कॅच ड्रॉप झाली होती त्या ठिकाणी. दीपकचा झेल सोडणं कदाचित महाग पडेल ओवली टीमला. षटकातील पुढचा बॉल कैलास पुन्हा एकदा. या बॉल बॉलला समोरच्या दिशेने उडवला. प्रवीण जैल खाली. जयच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद दीपक. दीपक बाद झाला. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र भरपूर अपेक्षा असतील हेमंतच्या बॅट मधून. एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. चांगली इनिंग खेळावी लागेल विजयासाठी. ते 20 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलवर 19 धाबांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. थोडी मिसफील्ड जरूर झाली मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी काही एक नाही. एका धाब्याच्या मदतीने धावफलक 24 वर पोहोचलाय.
कैलास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बीट केलंय विनोदला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू खेळलाय विनोद. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केलाय. बॅक टू बॅक सलगचा 3रा निर्धाव चेंडू. 24 धावा झाल्यात आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू 18 धावा. हे आपण पाहू शकता. एजी स्पोर्ट निंबवली संघ अगदी लाईनअप मधून येत असताना सीताराम दादा गुलबे अँड कंपनी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. बॅटिंग पण भारी गेली ना. 35 मारल्या. यस 6 चेंडू 18 धावा. जर विकेट हॅट्रिक साजरी केली विकासने तर विजयदादा यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल. वाईट बॉल. दोन वाईट बॉल आपण पाहिले. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवला. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर 8 धावा आल्यात गुंतवली टीम साठी. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे.
यावेळे जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बॉल पाहता पाहता निघून गेलाय सीमारेषा पार. लेग बायच्या स्वरूपात या 4 धावा. तीन चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 6 धावा. यावेळेस व्हाईट बॉल. 3 चेंडू 5 धावा. या षटकातील हा तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. फुलटॉस बॉल, मॅच फिनिश. सामना जिंकलाय. गंगामाता हुंडावली टीमने नो बॉलचा इशारा देखील 7 धावा आल्या या ठिकाणी या बॉलवर.